समाजचार जाणपण निरूपण. प्रपंच असो की परमार्थ असो, त्या ज्ञानाला महत्त्व आहे. प्रपंच तर सगळेच करतात, पण त्यातही जो जाणून करतो, बुद्धीचा वापर करून कामे करतो, त्याचे सगळे काम उठून दिसते, कौतुकाचे होते. तसेच परमार्थातही ज्ञानाचे सामर्थ्य आगळेच दिसते. एरवी कितीही साधने केली तरी ती वायाच जातात. म्हणून आपल्या ठिकाणचे ज्ञान वाढवावे, त्याचा योग्य वापर करावा. ऐकूया तर. श्रीराम पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काये निमित्य. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोद्धम. ऐसे काय निमित्य झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्य श्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. जो जो जेथे उपजला, तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता. आपुली विद्या न शिकसी, तरी काये भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती. विद्या नाही बुद्धी नाही, विवेक नाही साक्षेप नाही, कुशलता नाही व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिणे व्यर्थ, प्राणी मात्रांचे. या कारणे उत्तम गुण, तेची भाग्याचे लक्षण, लक्षणे विण अवलक्षण, सहजची झाले. जनामध्ये जो जाणता, त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता, महत्व पावे. प्रपंच अथवा परमार्थ, जाणता तोची समर्थ, नेणता जाणिजे व्यर्थ, निष्कारण. नेणता विंचू सरपडसे, नेणता जीव घात असे, नेणता कार्य नासे, कोणी एक. नेणता वैरी जिंकिती, नेणता अपायी पडती, नेणता संहारती, घडती जीवनास. आपुले स्वहित नकळे जना, तेणे भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना, अधोगती. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावा भाव, जाटिल्यासाठी होते वाव, जन्म मरण. जाणिजे देव निर्गुण, जाणिजे मी तो कोण, जाणिजे अनन्य लक्षण, म्हणिजे मुक्त. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी, होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे, चुके जन्म. जाणत्यास कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म, जाणता कळे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोही मध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणती. मी आत्माच आहे हे स्मरण अखंड राहणे, हे ज्ञानाचे लक्षण. तर मी देह आहे हे दृश्याचे स्मरण अखंड राहणे, हे अज्ञानाचे लक्षण होय. अज्ञानामध्ये स्वस्वरूपाचे विस्मरण असते.
जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कळो आले। जेथे जाणपण खुंटले, तेथे बोलणे ही तुटले, हेतू रहित झाले समाधान। अज्ञान आणि ज्ञान म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे। आता ज्ञानाचे विज्ञान होणे म्हणजे काय ते बघूया। प्रथम मी देह आहे हे अज्ञान असते। ज्ञानाने मी देव आहे सोहम हे कळू लागते। परंतु स्वस्वरूपानुभव या ज्ञान आणि अज्ञानाच्या दोहींच्या पलीकडे आहे। म्हणून देहोहम सोहम दोन्ही संपून अत्यंत वासनारहित समाधान होणे म्हणजे ज्ञानाचे विज्ञान होणे। श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान, परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे। ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा। श्रीराम।